नमस्कार. या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. काय आहेत माहिती ते आपण डिटेलमध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. असेच नवनवीन व्हिडिओचे अपडेट मी या चॅनलवरती अपलोड करत असतो. चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना जर 8वा वेतन आयोग लागू झाला तर त्यांचे मानधन किती वाढू शकते, त्यांना ग्रॅज्युटी मिळेल का, आणि सर्वात मोठा प्रश्न, त्यांना चतुर्थी श्रेणी सरकारी कर्मचारी घोषित केले जाईल का? हे 3 मुद्दे आज आपण पूर्ण क्लॅरिटीमध्ये उदाहरणासह सरकारच्या पूर्वीच्या निर्णयाचा आधार घेऊन समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. सध्या भारतात बहुतांश राज्यामध्ये सेविका 8,000 ते 11,000 11,500 मानधन घेत आहे. मदतनीस 4,500 ते 7,000 मानधन घेत आहे. काही राज्यांनी थोडे ADHOC वाढ दिली आहे, पण एकंदरीत हा मानधन स्ट्रक्चर कमीच आहे. मात्र 7वा वेतन आयोग जसं लागू झाला तसतसे अंगणवाडी कार्यकर्त्यांना किमान वेतन आयोगाच्या शिफारसीचा विचार करावा, अशी मागणी देशभरात जोरात झाली. 8वा वेतन आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांना बेसिक पगार साधारण 25 ते 30% वाढ होऊ शकतं, अशी चर्चेत असलेले अंदाजपत्रक चर्चा आहे. जर सरकारने अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्यावर हा मॉडेल लागू केला तर मानधन अंदाज कल्पित परंतु वास्तवाशी जुळणारे पहिलं अंगणवाडी सेविकांचं सध्या 10,000 रुपये 8वा वेतन लागू झाल्यास 18,000 ते 22,000 रुपये असू शकतात. या पद्धतीने होईल. दुसरं, अंगणवाडी मदतनीस सध्या 5,000 त्यांचं मानधन असेल फॉर एक्झाम्पल, तर 8वा वेतन लागू झाल्यास 12,000 ते 15,000 रुपये त्यांना मानधन मिळू शकते. यात DA, HRA, TA यासारखे अलाउन्स जोडले गेल्यास पगार आणखी वाढण्याची शक्यता आहे. हा अंदाज का? कारण सरकारी चतुर्थी श्रेणीच्या कर्मचाऱ्यांना किमान वेतन 18,000 प्लस पासून सुरू होतो, म्हणून त्यांचं दर्जावर गेल्यास ही रक्कम वास्तवात बसते. अंगणवाडी कर्मचारी हे युनिक स्कीम बेस कर्मचारी आहेत. ते ICDS योजनेखाली नियुक्त राज्य प्लस केंद्र दोन्ही मिळून त्यांचे मानधन देतात. स्वयंसेवक म्हणून वर्गीकरण त्यांच्यामुळे कर्मचारी हक्क मर्यादित म्हणून ते पूर्णपणे सरकारी कर्मचारी मानले जात नाही. पण भविष्यात हे बदलू शकते का? होय. कारण पहिलं देशभरातील आंदोलन, दुसरं कोर्टात अनेक याचिका, तिसरं केंद्र सरकार ही कामकाजाची जबाबदारी खूप वाढल्याचे मान्य करते. जर 8वा वेतन आयोगात केंद्र सरकार नवीन पॉलिसी आणले तर सेविका मदतनीस यांना चतुर्थी श्रेणी कर्मचारी घोषित करण्याची दार उघडू शकते. जर सरकारने असा निर्णय घेतला तर पहिला, किमान वेतन 18,000 प्लस. यामुळे सेविका मदतनीस दोघांचेही जीवनमान मोठ्या प्रमाणात उंचावेल. दुसरं, EPF ESI म्हणजे ग्रॅज्युटी लागू. सरकारी कर्मचाऱ्यांना जसे सर्व फायदे, पहिलं PF, पेन्शन योजना, विमा, ग्रॅज्युटी हे सर्व लागू होतील. तिसरं, पेन्शन योजना म्हणजे 60 वर्षांनी निवृत्ती आणि ठरलेली पेन्शन मिळेल. म्हणजे पूर्वीचं 65 वर्ष आहे रिटायरमेंट, आताचं 60 वर्ष. नोकरी स्तरीय, सेवेतून काढून टाकणे, निलंबन, दडपशाही या सर्वांवर नियमबद्ध प्रक्रिया लागेल. अंगणवाडी क्षेत्रात हा बदल ऐतिहासिक ठरेल. ग्रॅज्युटी फक्त कर्मचारी दर्जा असलेल्या कर्मचाऱ्यांना लागू होते, परंतु सेविका मदतनीस सध्या स्वयंसेविका या वर्गात येतात. म्हणजे काय? सध्या ग्रॅज्युटी मिळत नाही, परंतु जर 8वा वेतन आयोगाने ते नियमित चतुर्थ श्रेणी कर्मचारी घोषित झाले तर किमान 5 वर्ष सेवा ग्रॅज्युटी लागू होतील. 15 दिवस पगार प्लस सेवा वर्ष असेल, आणि तिसरं, रिटायरमेंटच्या वेळी मोठी रक्कम मिळू शकते. एक्झाम्पल, 22,000 मानधन असेल आणि 15 दिवस आणि 30 वर्ष सेवा, म्हणजे ₹3.40 लाखपर्यंत ग्रॅज्युटी
मिळू शकते. सरकारने अनेकदा सांगितले आहे, ICDS कर्मचारी काम महत्त्वाचं आहे. मानधन सुधारणा विचाराधीन आहे. कोर्टातही मानधन कमी असल्याची टीका झाली आहे. अंगणवाडीचे काम वाढले आहे. संरक्षण, पोषण, आरोग्य, गर्भवती रिपोर्टिंग, डिजिटल अपडेट यामुळे वेतन सुधारणे तितकेच आवश्यक बनत आहे. तर मंडळी, जर 8वा वेतन आयोग अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्यावर लागू झाला तर त्यांचा मानधन दुहेरी होऊ शकतो. तिसरं, ग्रॅज्युटी मिळण्याची शक्यता प्रचंड वाढेल. चौथं, चतुर्थी श्रेणी कर्मचारी दर्जा मिळण्याचे दार खुले होईल. हा बदल लाखो अंगणवाडी बहिणींच्या जीवनात मोठा फरक घडवू शकतो. हा विषय महत्त्वाचा असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या बहिणींपर्यंत शेअर करा आणि अधिक अपडेट्ससाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.